नमस्कार, मी सान्वी पुन्हा एकदा तुमच्यासाठी धनत्रयोदशीच्या काही गोष्टी काही कथा तुमच्यासाठी मांडत आहे. मुळात धनत्रयोदशीला सगळे धनाची पूजा करतात. धने आणि काही काही जण धन म्हणजे पैसे या सगळ्या गोष्टीची पूजा करतात. तर त्यामागचं ॲक्च्युअल रिझन काय आहे आणि कथा काय आहे ती आपण जाणून घेऊया. तर दिवाळीचा सण हा 5 दिवसांचा असतो. या काळात धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात. हा सण देवाकडून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळवण्याचा शुभ काळ मानला जातो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते. तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्र मंथनातून आयुर्वेदिक औषधी वाढवण्यासाठी झाला होता. म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. तर धनत्रयोदशीला आपण यमाची पूजा करतो, म्हणजेच की यमदीपदान सुद्धा केले जाते. तर त्यामागची कथा काय आहे ती जाणून घेऊया. तर धनत्रयोदशीच्या मागे आणखी एक कथा आहे. जशी की भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मरण पावणार होता. आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा राणीने त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4थ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार असे त्याला सांगण्यात आले होते. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात. संपूर्ण राजाचा महल दिव्यांनी उजळून निघतो. त्यावेळी वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागे ठेवले गेले. त्यावेळी यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्यात प्रयत्न करतो. तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. त्यामुळे पुन्हा यम आपल्या यमलोकात परततो. तिने राजकुमाराचे प्राण वाचवले म्हणून या दिवशी यमदीपदान केले जाते. तर धनत्रयोदशीच्या आपण कथा पाहिल्या. धनत्रयोदशीला आपण धनाची पूजा करतो. जसे की काही काही लोक सोनं चांदी आणतात आणि त्याची पूजा करतात. तर त्यामागचं खरं कारण काय आहे, त्यामागची कथा काय आहे ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे. तर कशी वाटली तुम्हाला कथा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अजून काही कथा तुम्हाला माहिती असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.